नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे सोयाबीन भिजत घातले होते। ह्या वाटीच्या प्रमाण अर्धी वाटी होते आणि भिजतल्यानंतर बघा असे मी चांगले स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत। भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घ्यायचे। मुठीनं जर पकडले ना तर 2 मुठी होते आणि हे वाडग्याच्या प्रमाण बघा, हे सपाट वाडगा आहे असं। पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे कोणते आहेत माहिती आहे का? जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे घेतलेले आहेत। हे पोह्यांना काय केलेलं, स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळून वाडग्यामध्ये मी काढून घेतले। म्हणजे वाटीच आहे ही, तर सपाट वाटी आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि ह्या रेसिपीसाठी तुम्ही पोहे जरी नाही टाकले तरी पण चालू शकते। रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ही भजी कशी होते। एकदम चविष्ट अशी होतात। आता हे काय करणार आहेत माहिती आहे का? सोयाबीन मी चॉपरला बारीक करून घेणार आहे। चॉपरला बघा मी अशा पद्धतीत बारीक करून घेतलेले आहे। तुम्हाला जर चॉपर घ्यायचं असेल ना तर त्याची लिंक ह्या रेसिपी खाली भेटेल। वाडग्यामध्ये आता हे मी पूर्ण सोयाबीन काढून घेते। काढून घेतलेले आहेत बघा। आता ह्याच्यामध्ये हे पोहे घालते। पोहे कमी जास्त करू शकता। पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं। मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीमध्ये मी कापून घेतलेले। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही। त्याच्यामध्ये टाकणारे वाटीभर कोथिंबीर, स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्याची कवळी कवळी जेवढी होती ना ती पण मी देठं घेतलेली आहेत। छोटा अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बडीशेप पण टाकू शकता, छान चव येईल। हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिन्ही पण मिरच्या तिखटवाल्या आहेत। थोडंसं हिंग टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। धने जिरे पावडर घेतलेली आहे, 1.5 चमचा टाकलेली आहे। छोटा अर्धा चमचा हळद, घरची असल्यामुळे मी हळद जरा थोडीशी कमी वापरते। कलर खूप स्ट्रॉंग आहे त्याचा आणि चव पण छान आहे त्याची। छोटा 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नाही टाकलं तरी पण चालेल, कारण की आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकलेले आहेत। अर्धी वाटी बघा बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यापेक्षा जास्त कोणतं साहित्य लागत नाही, एवढंच। आता हे चांगलं आपण कालवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बघा आपल्याला थोडा सुद्धा करायचा नाही। असं चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं, कारण की ना ह्याच्यामध्ये आपण पोहे धुवून घेतले होते, ते पण थोडेसे ओलसर असतात। जे सोयाबीन भिजत घातलं होतं ते पण थोडंसं ओलसर असतं। अशा पद्धतीत होतं। कोथिंबीर टाकलेली, कांदा पाणी सोडतो तर असा गोळा बनला पाहिजे। आता तिखटमध्ये तुम्हाला अजून जर तिखट पाहिजे असलं तर तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरची पण टाकू शकता। पण ही भजी बनवताना थोडीशी झणझणीत बनवायची, म्हणजे खूप चविष्ट लागतात। अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा साल काढून बारीक खिसायचा आणि धुयाचा चांगला, पूर्ण पाणी नितळायचं दाबून दाबून, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। करून बघा एकदा अशा पद्धतीने। मी खूप रेसिपी टाकते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवले, तेल गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचाभर तीळ पण टाकू शकता, कारण तीळ खाल्लेले चांगले असतात। तर तुम्ही ह्या थोडीशी थंडीचं वातावरण आहे तर थोडंसं तीळ पण टाका तुम्ही। कच्चेच टाकायचे, भाजून भिजून टाकायचे नाही, तर सोडून घेवा। जास्त मोठे मोठे करायचे नाहीत, बारीकच करायचे असते। ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर करायचा गरज नाही। जर तुम्हाला हवाच आहे सोडा तर तुम्ही टाकू शकता। मग सोडून घेते मी। जेवढे कढईमध्ये बसतील ना तेवढे मी सोडून घेतलेले आहेत। गॅस मिडियमच आहे। मिडियम गॅसवरच आपल्याला काय करायचं, थोडंसं गोल्डन कलरवर म्हणजे फ्राय करून घ्यायचे। हलवलेले आहेत फक्त बघा, आणि खालीला चिटकत नाहीत, काय नाही, एकदम कुरकुरीत असे। दिवसभर तुम्ही बनवले तर असेचे असे राहतात। ह्याचा चांगला गोल्डन कलर असतो तर आपल्याला चांगले जे फ्राय करून घेऊया आपण। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत आणि कलर बघा किती छान आलेला आहे, एकदम कुरकुरीत। तेलकट बिलकट बिलकुल होत नाहीत अजिबात, कारण आता तेलात तळल्यावर आपल्याला तर वाटतं तेलकट होतील, पण ही जरासुद्धा तुमची भजी तेलकट होणार नाहीत आणि चविष्ट एकदम। तुम्हाला एक लगेच तोडून पण दाखवते। हे बघा, आतून सॉफ्ट, वरनं एकदम कुरकुरीत। करून बघा एकदा। राहिलेले मी अशा पद्धतीनं करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।